मारू षटकार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली टीम सनम कुमार पायगाव या संघाची. स्ट्राईकला आपल्याला धनंजय पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईकला संतोष सज्ज झालेला आहे. गोलंदाजी धुवा आपण पाहिली गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज तयार. सुरेश येतोय गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 1 वरती. कोलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दरम्यान धनंजय ऑन दी मार्क झाला आणि संघाची धावसंख्या आपल्याला 1 पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बिहाइंड विकेट इस्टनच्या मागे ट्रॅव्हल होणार. दरम्यान संतोष दोघी अंध माग झाला. धावसंख्या 2 पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना एक संत सुरुवात सनम कुमार पायगाव या संघाची पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आता एका धावेवरती मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. तर क्रमांक 1 वरती सुरेश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजच्या बॅट मध्ये चेंडू आला नाही. अखेरकार इस्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. फलंदाज धनंजयचं विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिला धक्का लागतोय टीम पायगाव संघाला धनंजयच्या रूपामध्ये. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता महेश आला. यावेळेस महेशला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण जो विश्वास धनंजयवर दाखवला होता तो धनंजय आता मात्र ते विश्वासाला तडा जाऊन देतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिला चेंडू फार सुंदर खेळला होता धनंजय, पण या चेंडूवरती मात्र त्याला काही करता आलं नाही. विकेटचं पतन झालं. चांगला चेंडू हाताळला गोलंदाज सुरेश याने. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता महेश आला. महेशला यावेळेस चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव, थोडासा भार आता मात्र त्याच्या खांद्यावरती येऊन ठेपलेला आहे असंच म्हणावं लागेल. पुढे सरसावत फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जुळली नाहीये. चेंडू यष्टांच्या मागे विसावला जाणार. दरम्यान हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची हाताळणी सध्याच्या घडीला गोलंदाज सुरेश करतोय. पॉवर प्लेचं षटक असताना पॉवरफुल गोलंदाजी त्याचं पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू टर्न केला जातोय. बॅट आणि बॉलची जुळणी तेवढीशी प्रॉपर नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं झालं. एक धाव पूर्ण झाली. दोस्तीचा कॉल झाला आणि अखेरकार जोपर्यंत क्षेत्ररक्षक हा चेंडू फेकणार, फलंदाज महेशने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना पायगाव विरोधात टेंबोली. कोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा फ्लो ओपन करण्यामध्ये फलंदाजाला भाग पडला गेला. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार अंतिम क्षणी यष्टरक्षकाने चांगली चतुराई दाखवली. बेल्स पाडण्यात आल्या आणि फलंदाज बाद झाला. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता सचिन आला मैदानाच्या आतमध्ये. आणि राजू सर, सचिन नावामध्येच बरंच काही आहे. या नावाचा डंका अगदी जगभर सध्या तरी गाजतोय.
सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची देवता, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असं कोणतं रेकॉर्ड नाही जे सचिन सरांच्या खात्यामध्ये जमा नाहीये. एक चांगलं क्रिकेटर, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भारतरत्न देखील आहेत आणि त्याच नावाचा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रमांक 4 वरती. यावेळेस मागे सरकून चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. दिशा दाखवली, चेंडू डिपेस्टा कव्हरला ट्रॅव्हल होणार. एक पूर्ण झाली, सचिनने कॉल ऐकला आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं क्रिकेट यावेळेस पायगाव संघ साकारतोय. विकेट पडल्यानंतर सावध पवित्रा मैदानाच्या आतमध्ये त्यांचा पाहायला मिळतोय. ओ सुंदर चेंडू, सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेत होता. अंतिम क्षणी फलंदाजाने बॅटचा फ्लो हा ओपन केला आणि अखेरकार थर्डमॅन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या आपण पुन्हा पाहिली 8 धावा धाव फडकावं लागलेली आहे. स्ट्राईकला सचिन पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला, चेंडू वळवण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या. सचिन ऑन दी मार्क झाला. सचिनच्या खात्यामध्ये आपण 2 धावा जोडूया आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढवूया. 10 धावा. बघा ज्या सचिन सरांचा आपण उल्लेख केला होता त्यांच्या जर्सी नंबर आता या धावपळकाव पाहायला मिळते. 10 क्रमांकाची जर्सी सचिन सर घालायचे आणि त्याच नावाचा फलंदाज आता फलंदाजी करतोय सचिन. ओव्हर पिच, सुंदर फटका, चेंडूला पाठवलं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधनं हा धमाका येतोय. षटकार. यावेळेस थांबला गेला. सचिन वेट केलं आणि वेट अँड वॉच पाहायला मिळालं. चेंडूला पाठवण्यामध्ये यश आलं. सीमारेषेच्या बाहेर सचिनच्या बॅटमधनं हा घणाघाती षटकार आला. यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, झेलची असणार का संधी? प्रयत्न झाले पण अखेरकार चेंडू मुकेशच्या डोक्यावरून जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. भरपूर उंची गाठत होता हा चेंडू. असं वाटलं होतं राजू सर की हा चेंडू कदाचित झेल पकडला जाणार की काय, परंतु ताकद या फटक्याच्या मागे चांगली पाहायला मिळाली आणि सचिनच्या बॅटमधना हा दुसरा सुंदर षटकार आला. बॅक टू बॅक 2 षटकार चांगले लगावतोय फलंदाज सचिन. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 22 धावा. हा देखील जाणार का? हा देखील हवेमध्ये प्रयत्न होत आहेत पण अखेरकार प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली नाहीये. बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका सचिनच्या बॅटमधना षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय सचिन. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 4था फलंदाज ठरतोय षटकारांची हॅट्रिक करणारा. म्हणजे प्रेक्षकांचं इथे चांगलं मनोरंजन होत असताना आणि प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने असेच फटके पाहायला देखील आवडतात. क्रिकेट म्हणजे एक बॅट्समनचा मित्र म्हणून खेळ आहे. गोलंदाजांना तेवढं काही महत्त्व नाही क्रिकेटमध्ये, मात्र फलंदाजी करत असताना खूप मजा येत असते प्रेक्षकांना. यस, अगदी बरोबर आपण उल्लेख केला. धावसंख्या आपण पहिली धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. आणि यावेळेस सचिन मात्र सांगून देतोय मला मारामारी जमतं. काय सुंदर फटकेबाजी करतोय. 3 चेंडूवरती 3 षटकार त्याचे आपल्याला पाहायला मिळालं. हो, खेळपट्टीवर शांत राहणे त्याला अजिबात जमत नाही. त्याला नेहमी मारामारी जमत असते. धरचोप करत असतो. मात्र हेही विसरून चालणार नाही. समोरच्या संघामध्ये पण तेच आहेत. यावेळेस मागे सरकून फटका एक्झिक्यूट करायचा होता, फटका बनवायचा होता पण अखेरकार मुकेशची चतुराई पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर भरपूर आतमध्ये वळण घेत होता. फलंदाजाच्या बॅटनं बॉलचा संपर्क झाला नाही. तिसऱ्या षटकाची सुरुवात मुकेश गोड करतोय. चांगला चेंडू हाताळला. यावेळेस आपटून टाकल्या चेंडू, खांद्याचा वापर केला जातोय. डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करतोय फलंदाज परंतु सचिनने नकार दिला. स्ट्राईक त्याजवळ ठेवणं गरजेचं देखील आहे. सचिनकडे क्षमता आहे
चांगले फटके मारण्याची या आधीचा 3 चेंडू आपण विचार केला तर चांगला खेळ त्यांनी साकारलेला आहे. आणि हे बॅटर आहे ना राजू सर, हे बॅटर फार महत्वाचं पाहायला मिळेल. एका बाजूला मुकेश आहे, दुसऱ्या बाजूला सचिन आहे. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता, संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू स्क्वेअरला एकदा ट्रॅव्हल होणार, एक पूर्ण झाली, दुसरी पूर्ण होणार का? यावेळेस दोघांमध्ये व्यवस्थित ताळमेळ नाहीये. पण अखेरकार एका धावेवरती सचिनला थांबावं लागलं. धावसंख्या 30 झालेली आहे. 30 षटक मार्गस्थ आहे. टेंबोली संघाकडे देखील ती पॉवर आहे, टेंबोली संघाकडे ती ताकद आहे. पण ती चेंडू मागे चांगले फटके मारण्याची मागच्या मॅच मध्ये त्यांनी चेस डाऊन केलेलं आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दाखवली, मनगटी फटका, ताकदीचा उपयोग केला नाही, फक्त टायमिंगच्या जोरावरती चेंडू पाठवला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न निशाणा व्यवस्थित साधला गेला आणि अखेरकार फलंदाज दुर्दैवारीत्या बाद होणार. धक्का लागतोय तिसरा टीम पायगाव संघाला. या सीझनचा विचार केला तर चांगली बांधणी केलेली आहे या सनमकुमार पायगाव या संघाची. उमेश असेल, मयूर असेल, पण कुठेतरी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही सनमकुमार पायगाव या संघाचा. अतिघाई आणि संकटात नाही अशा पद्धतीचा त्यांचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर. समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय, बरोबर गोलंदाजाच्या शेजारून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहतो. पुन्हा एकदा फलंदाज धाववाच्या स्वरूपामध्ये बाद होणार. मी अगोदरच सांगितलं होता की विचार करून की तालमेल पाहायला मिळत नाही पायगाव या संघामध्ये. या सीझनचा विचार केला तर आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. मयूर होते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस प्रहार, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा षटकार 40+40+ मास्टर 40+. 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 जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू पार न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा, या जय जयकार कार. असा करून या चेंडू न मारू चौकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास, आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40. काय सुंदर फटका पाहायला मिळाला. मास्टर 40+. थँक्यू डीजे. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. ऑन साइडला यावेळेस चेंडू टर्न करण्यामध्ये यशस्वी झाला, परंतु बघा चुकी पाहायला मिळाली. अंतिम शेंडी चेंडू अडवला जाणार. एका धावेचं रूपांतर यावेळेस दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या 40 झालेली आहे.
थोडंसं पंबळ झालं, थोडीशी चुकी पाहायला मिळाली. फायदा मात्र फलंदाजाने उठवला. धावसंख्या 40 झालेली आहे. यावेळेस अराउंड लेग मागच्या बाजूने यावेळेस फर्निचर उद्ध्वस्त केलं जातोय. फलंदाज क्लीन बोल्ड. +40 +40 मास्टर 40 असा करून या चेंडू मारू चौका असा उडवून काय सुंदर चेंडू हाताळला होता. मागच्या बाजूने यावेळेस दरवाजा ओपन ठेवला होता आणि अखेरकार यष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये गोलंदाज सुरेशला यश आलं. एक चांगला फलंदाज तोच असतो ज्याला माहिती असतं आपला लेग स्टंप कुठे आहे. एक चांगला गोलंदाज तोच असतो ज्याला माहिती असतं त्याचा आपलं ऑफ स्टंप कुठे आहे. न्यू माइंडेड क्रमांक 7 वरती रणदीप आलाय. यावेळेस देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे प्रश्न विचारला गेला आणि उत्तर देखील मिळालं. फिंगर रफ झाली. फलंदाज होणार बाद. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये बरोबर स्टँडच्या मध्ये हा फलंदाज सापडला गेला. पंचांकडे एक प्रश्न विचारला गेला. हाऊस दॅट हा प्रश्न विचारण्यात आला. पंच सहमत झाले. फिंगर रफ केली आणि फलंदाज मात्र ज्या पावलाने गेला होता त्या पावलाने आता मात्र डगआउटची असलेला पाहायला मिळतोय. खराब क्रिकेट खेळला फलंदाज रणदीप. 0 धावेवरती बाद झाला. क्रमांक 8 वरती अमोल येतोय. पण नॉन स्ट्राईकला अजूनही सचिन आहे हे विसरून चालणार नाहीये. ज्याच्याकडे चांगल्या फटक्याचा भरणा आहे ज्याने आतापर्यंत आपण विचार केला त्याच्या बॅटमधना आपण चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अमोल येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. फुलटॉस चेंडू. टायमिंग व्यवस्थित नाहीये. बाटची कडा नक्कीच लागली आणि बघा यावेळेस काय घडलं. एस्टनच्या मागे विकेट पाहायला मिळाली. हॅट्रिक देखील पूर्ण होतोय गोलंदाज सुरेश याची. क्या बात आहे. आणि यावेळेस हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज सुरेश. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अनुभवाचा योग्य तो वापर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरती 3 विकेट घेण्यामध्ये त्याला यश मिळालं आणि अखेरकार पायगाव संघाला शांत करण्याची वेळ आता मात्र त्यांनी केला. शांत त्यांनी केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. न्यू माइंडेड गुरु आला. पहिला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला झेलची संधी. अनदर विकेट डाऊन. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. 4 चेंडूंवरती 4 विकेट पाहायला मिळालं. काय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज सुरेश. व्हॉट यू थिंक राजू सर. तू चल मैं आया अशी आपल्याला आता परिस्थिती पाहायला मिळते. सन्मुखकुमार पायगाव या संघाची तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 3 षटकामध्ये तब्बल 38 धावा होत्या. म्हणजे कुठेतरी 50 क्रॉस करेल का असं वाटत होते. मात्र सुरेश आला आणि एकाहून एक इथे फलंदाज बाद केले. तब्बल 4 फलंदाज लगातार बाद केले. आणि मला आठवण झाली लसित मलिंगा याची ज्यांनी कारनामा केला होता वर्ल्ड कपमध्ये. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. 4 चेंडूवरती 4 विकेट घेण्याचा विक्रम हा लसित मलिक यांच्या नावी. आणि मात्र आता बघा या दमन स्पर्धेमध्ये आपण तो विक्रम सुरेशच्या नावी टाकूया. आणि बरोडीला देखील हा विक्रम झाला होता. पुणेश यांनी 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केले होते. याच्या नुकतीच जी स्पर्धा पार पडली लास्ट टाइम.
हा देखील चेंडू क्लीन बोल्ड. पाच जबरदस्त चेंडूमध्ये चेंडू. पाच गडी पाच बाद. चेंडूमध्ये 5 विकेट आपल्याला पाहायला मिळलं. काय सुंदर अनुभव. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झोकून देताना आपल्याला सुरेश पाहायला मिळतोय. जहा ना पोचे रवी वाहत पोचे कवी और जहा ना पोचे रवी और कवी वाहत पोचे अनुभवी. काय सुंदर गोलंदाजी करतोय. अनुभव पणाला लागलं आणि अखेरकार 5 चेंडूवरती 5 विक्रम त्याच्या नावी राहिलं. विकेटचं सुरेशच्या नावी राहिलं. क्या बात आहे. 5 चेंडूवरती 5 विकेट घेण्याचा विक्रम मास्टर 40+ या असोसिएट मध्ये सुरेशच्या नावी आपण देत आहोत. काय सुंदर गोलंदाजी केली. काय सांगा राजू सर. नाही, मला अजून एक अशीच प्रकारची गोलंदाजी आठवते. गुंदवलीच्या मैदानावर केवनी स्पोर्ट्स केवनीच्या गोलंदाजांनी केली होती. आय थिंक विद्यानंद असेल. आज जर 2 ते 3 वर्ष अगोदर गेलो तर आपण त्याच्यात देखील अशाच पद्धतीची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळालेली. आणि ह्या ओव्हरची नक्कीच एक हायलाईट नक्कीच बनवण्यात येईल. कारण कुठेतरी धोकादायक अवस्थेमध्ये जाईल की धावसंख्या असं वाटत असताना सुरेश याने 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केला. हा अनोखा विक्रम मला तरी वाटते 40+ मध्ये नक्कीच असेल पूर्ण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर. आणि तो बॉल देखील तुम्हीच ठेवायचा आहे. तो बॉल तुमच्याजवळ ठेवायचा आहे. आणि क्रिकेटचा नियम आहे, जेव्हा एखादा गोलंदाज 4 किंवा 5 चेंडू विकेट घेतो त्यावेळेस तो चेंडू त्याला देण्यात येतो आणि हा चेंडू तुम्हाला ठेवायचा आहे. तसेच आमचे गोरसाईकर दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. मन जिंकली गेली. आणि पुन्हा एकदा आता मी म्हणेन टिंबोली गावामध्ये टाळ्यांचा गडगडा चालू असणार राजू सर, त्यात काही शंका नाहीये. काय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं. क्रिकेटचं हेच सूत्र आहे ना मित्रांनो. क्रिकेटमध्ये चांगली वेळ यायला देखील वेळ लागत नाही आणि वाईट वेळ यायला देखील वेळ लागत नाही. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना गावदेवी दिवे केवणी वर्सेस जानकाई माता खारबाव. दोन्ही संघांना एक टॉस बॉक्स जुळायचं आहे. गावदेवी दिवे विरोधात जानकाई माता खारबाव. दोन्ही संघ नायक आपण अगदी आमच्या VIP डायच्या समोर येऊन उभं राहायचं आहे. काय सुंदर गोलंदाजी केली. असं वाटलं होतं अंतिम क्षणी की या धावा पहिल्या इनिंग मध्ये 60च्या वरती जाणार की काय, परंतु बघा सुरेशची कामगिरी चांगली राहिली. फक्त आणि फक्त अमोलजी पायकर यांना मी विनंती करतो टॉस करण्याकरता आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. बघा आमचे गोरसाईकर दादा यांच्याकडनं 5 विकेटसाठी 500 रुपये जमा झालेले आहेत गोलंदाज सुरेशसाठी. प्रदीपजी भोई जे ऍडव्होकेट आहेत त्यांना मी विनंती करतो आपण आणि अमोलजी पायकर आपण देखील यायचंय. दोन्ही हे ऍडव्होकेट आहेत. बघा क्रिकेटचा खेळ असाच आहे. या खेळापासून कोणी वंचित राहू शकत नाही. मास्टर 40+ क्रिकेट असू द्या, ओपन क्रिकेट असू द्या, आपण डॉक्टर्सना खेळताना पाहतोय, वकिलांना खेळताना पाहतोय, महाराष्ट्र पोलीस खेळतात, पुढारी देखील खेळत आहेत. टॉस संपन्न केला जाईल दोन्ही टीम मधला. अमोलजी पायकर यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. ते देखील ऍडव्होकेट आहेत. टॉस जिंकलेला आहे खारबाव संघाने. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आपला सामना आहे. आपण त्वरित सज्ज राहायचं आहे. धन्यवाद अमोलजी पायकर. विनंती असेल आपण व्यासपीठ खुलवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे.
दिगंबर आणि त्याच्या सोबतीला आपण मुकेशला पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये काय सुंदर खेळी त्यांनी साकारली होती. तब्बल 50 धावांची इनिंग आपण मुकेशच्या माध्यमातून पाहिली. आता 24 मध्ये 41 करायचे आहेत. रिवर्सचा फटका, चांगला फटका पाहायला मिळाला. फुलटॉस व घेऊन चेंडूला पाठवलं जातोय डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती घात चौकार पाहायला मिळाला दिगंबरच्या बॅटमधना. काय सुरुवात पाहायला मिळाली, पॉझिटिव्ह रिप्लाय. एक तंत्रशुद्ध गोलंदाज फलंदाज आहे दिगंबर. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय दिगंबरच्या बॅट मधना. जय जयकार कार असा करून या चेंडू पार असा उडवून चेंडू पार. फुलटॉस चेंडू ऑन साइडला जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा बिग षटकार. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा. करूया जय जयकार कार असा करून या चेंडू पार न मारू चौका. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. व्हाट अ शॉट, व्हाट अ चुंबन स्टामिंग. काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता 6 धावांकरता. हा देखील बॉल फुलटॉस आहे. या देखील वेळेस चांगला फटका खेळला जातो, पण अखेरकार 30 सेकंदच्या बाहेर चेंडू अडवला जाणार. यावेळेस दिगंबरला शांत केलं जाते. काय सुंदर सुरुवात केली फलंदाज दिगंबरने. धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 15 धावा लागलेल्या आहेत. एक लेजंड क्रिकेटर आहे, चांगलं क्रिकेट व्यवसाय क्रिकेट भरपूर खेळलेलं आहे फलंदाज दिगंबर. आणि आज त्याचं देखील खेळ इथे चांगलं पाहायला मिळतोय. यावेळेस शफल क्रॉस, चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. पुन्हा चेंडू निघून जाणार स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा मुकेशच्या बॅटमॅनचा चौकार. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास आनंदाने लुटा तुम्ही. थँक्यू डीजे. काय सुंदर फटका यावेळेस मुकेशच्या बॅटमॅन आला. सेन्सिबल क्रिकेट, सन्मान दिला. क्रिकेटमध्ये 2 गोष्टीचा सन्मान आहेच, नाहीतरी राजू सर. पहिली गोष्ट सचिन रमेश तेंडुलकर, दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus 40 plus 40 plus master 40 plus. असा करून या चेंडू पार न मारू चौका. असा उडवून चेंडू पार न मारू षटका. केला तर आली मजा, झाला योगाच्या वाजा. करूया जय जयकार कार. अमोल येतोय. मुकेशला देखील ठाऊक आहे की सिच्युएशन अंडर कंट्रोल. शेवटच्या चेंडूवर ज्याप्रमाणे सन्मान दिला, कारण पहिल्या ओव्हरचा त्यांनी खुराक पूर्ण केलेला आहे. आता 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. या देखील वेळेस रिवर्स सक्सेस होतोय. इसे कहते टेढ़ी उंगली से घे निकालना. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्लासिकल फटका खेळतोय फलंदाज दिगंबर. गुड शॉट. धावसंख्या 23 झालेली आहे. काय सुंदर सुरुवात पाहायला मिळते. पॉझिटिव्ह रिप्लाय, ठोसास ठोसा. ईट का जवाब पत्थर से नहीं तो लोखंड से दिया जा रहा है यहाँ पर.
पुन्हा एकदा रिवर्स खेळायचं होतं, यावेळेस फटका फसतोय, यावेळेस फटका फसतोय. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय हा निर्धाव चेंडूवाला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली, ही लेन्स चांगली पाहायला मिळाली. अखेर का दिगंबर यावेळेस शांत झाला. निधाव चेंडू खेळतोय. धावसंख्या पुन्हा आपण विचार केला 2वरती 3, 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूची चौकातल्या दुसरा चेंडू सुंदर टाकला. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये धनंजय आहेत, चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. पण दरम्यान आखो ही आखो में इशारा हो गया और 1 रन का इजाफा हो गया. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा स्ट्राईकला आता मात्र आपल्याला मुकेश पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांकडे दाद मागितली गेली. यस, प्लम एलपी बरोबर स्टँडच्या मध्ये मुकेश सापडला गेला. बडी मछली जाल में फसती हुई. बिग लॉस टीम टेंबोली. उडवून चेंडू पार न मारू षटकार. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ 40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40. न्यूमॅन क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज दाखल झाला. फलंदाजाचं नाव कोलवट टप्प्याच्या चेंडू समोरच्या दिशाने दिशा दाखवली. वॉट फिल्डिंग. बघा क्रिकेटच्या मैदानामध्ये आता मात्र फुटबॉलचा आपल्याला एक नमुना पाहायला मिळाला. चेंडू पायाने अडवला गेला. दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडू आडला हे महत्वाचं आहे. एका धावेने समोरच्या दिशेत पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. दरम्यान दिगंबरला 1 धाव मिळणार. धावसंख्या 26 झालेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. मुकेश या सामन्यामध्ये थोडासा मी म्हणेन लवकर बाद झाला. त्यानंतर दिगंबरने थोडस खांद्यावरती ओझं उचलले आपल्या टीमचं असं म्हटलं तर वावगटन त्याला साथ देण्याकरता. क्रमांक 3 वरती संदीप आला आणि एका धावेवरती तो खेळतोय. समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 15ची गरज. 12 चेंडू में 15 रन्स बनाने हैं. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेने. प्रयत्न चांगले पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार. एस्टनच्या मागे यष्टीरक्षण चांगलं होणार का? 5-6 वाजतीलच म्हणजे निघता येतं. आपण तर सांगितले 5 वाजता. 5-5:30 ला तर निघू. तिसऱ्या पंचांकडे यावेळेस मागणी करण्यात आलेली आहे. आपण पाहूया फलंदाज धावबाद बाद झालाय का?
बघा आपल्या भिवंडीच्या ज्या गाड्या आपण पार्क केल्या आहेत MH04 त्या आपण समोरच्या बाजूला पार्किंग करायची आहे, कारण इथे एक वाहतूक कोंडी झालेली आहे. ज्यांनी गाड्या बाजूला पार्क केल्या आहेत त्यांना विनंती असेल आपण समोरच्या ठिकाणी बघा बरोबर एसटनच्या मागे जागा मोकळी आहे तिकडे आपण पार्किंग करायची आहे, कारण समोरच्या पोलीस स्टेशन मधनं आपल्याला वॉर्निंग आलेली आहे. आपण गाड्या तिथल्या काढायच्या आहेत. भिवंडीतल्या आलेल्या सर्व गाड्या MH04 आपण समोरच्या बाजूला लावायच्या आहेत प्लीज. नॉट आउट आहे, सेफ आहे. फलंदाज 2 धावा पूर्ण होणार, धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 28 धावा झालेल्या आहेत. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता संतोष पाहाल. यावेळेस सडव्या बॅटने चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. फुल टॉस वर घेऊन दिशा दाखवली आणि अखेरकार दिशा पालट झाली. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. दिगंबरच्या बॅट मधना हा स्टायलिश चौकार. इस बार गेंदबाज संतोष दिशा से भटकर पड़े फटके. इन 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 32 रन. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलची जोडणी व्यवस्थित नाहीये. गोलंदाजाचे प्रयत्न चांगले झाले. एका हातामध्ये चेंडू पकडायचा होता, सुटलेला आहे. दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार यावेळेस दिगंबर बचावला जाणार नाहीये. एस्टनच्या मागे चांगली चतुराई पाहायला मिळाली. पंचांनी बोर्ड आकाशाकडे गेलं आणि अखेरकार दिगंबर आता मात्र बाद होणार. धक्का लागतोय दुसरा टीम जय हनुमान टिंबवली संघाला. समीकरण आपण पुन्हा एकदा पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे टीम टिंबवली संघाला. जे कार्य दिगंबरच्या खांद्यावरती सोपलं होतं ते मात्र आज पूर्णपणे त्याने पार पडलं. वैयक्तिक बाद होण्यापूर्वी दिगंबरने चांगल्या धावा जोडल्या आपल्या संघाकरता. आपल्या संघाकरता संकट मोचन बनला आणि अखेरकार त्याच्या बॅटमॅनना आपल्याला 28 धावा पाहायला मिळाला. एक चांगले इनिंग साकारल्यानंतर दिगंबर बाद होतोय. 9 चेंडू आणि 8 ची गरज टीम टिंबवली संघाला. गोलंदाजीचा आपण विचार केला क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता संतोष आला, तर न्यू बॅटर हरीश जातोय क्रमांक 4 वरती. हरीश आला क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. नजर मात्र चेंडूवरती नाहीये. निधाव चेंडूवाला ब्लँक शॉट खेळायचं होतं. चेंडू येण्याच्या आधी हरेशचे डोळे बंद झाले होते, परंतु मित्रांनो बंद डोळ्यानं एक चांगलं स्वप्न पाहता येतं. चांगलं क्रिकेट नाही खेळता येत. निधाव चेंडूवाला. धावसंख्या होती ती 36. 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू इथं काव कॉर्नर रिझन मध्ये आणि जाणार चौकार. स्कोरर लेवल. बघा बाहेरच्या बाजूला DD15071 इनोवा गाडी बाहेर उभी आहे, ती आपण बाजूला करायची आहे. किसका गाड़ी है वो? DD15071 है. इनोवा गाड़ी आपको बाहर निकालनी है. आपको गुजारिश है क्योंकि आपके उस गाड़ी की वजह से ट्रैफिक जाम हो रही है.
आपको गाड़ी निकालनी है। 5074 DT1 इनोवा करके गाड़ी है। यावेळेस वेट करून चेंडू ढकलण्यामध्ये यश आलं होतं फलंदाजाला। वेट अँड वॉच, चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे या चेंडूवरती एक धाव मिळणार। धावसंख्या आपण पाहिली, धावफलक्यावरती विनिंग रन आणि अशा प्रकारे टेंबोली संघ विजय संपन्न करतोय। अभिनंदन टीम टेंबोली आणि हार्ड लक टीम पायगाव।